हॅलो मित्रांनो, तर आज आपण पहिल्या गिअरपासून ते 5व्या गिअरपर्यंत गाडी कशी चालवतात याविषयी तुम्हाला मी संपूर्ण माहिती देणार आहे. बघा, आपल्यासोबत एक विद्यार्थी आहेत. नाव काय तुमचं? राजिक. पूर्ण नाव सांगा. राजिक तडवी. राजिक तडवी. किती दिवस झाले क्लास जॉईन करून? 15 दिवस. 15 दिवस झाले. ओके. तर मग आज तुमचा कुठला टॉपिक आहे? फर्स्ट गियर से 5 गियर तक कैसी गाडी चलाते. पहिल्या गिअरपासून ते 5व्या गिअरपर्यंत गाडी कशी चालवतात हाच आपला या ठिकाणी टॉपिक आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून काहीतरी नॉलेज मिळेल, शिकायला भेटेल. पहिल्या गिअरपासून ते 5व्या गिअरपर्यंत गिअर कसं टाकतात आणि कुठल्या स्पीडला कुठला गिअर शिफ्ट करतात हे आपल्याला राजिक तडवी प्रॅक्टिकली आपल्याला या ठिकाणी करून दाखवणार आहे. स्टार्ट करा. फर्स्ट गिअर घेतला, त्याच्यानंतर हँडब्रेक रिलीज केला. गुड. आता अगदी हळूहळू काय करणार? क्लच सोडणार आणि हळूहळू एक्सिलेटर घेणार. कितीच्या स्पीडपर्यंत? 20च्या स्पीडपर्यंत. बघा मित्रांनो, तुम्हाला फर्स्ट गिअर हा 20च्या स्पीडपर्यंत स्पीड घ्यायचा आहे, नंतर दुसरा गिअर शिफ्ट करायचा आहे. बघा, 20च्या स्पीडला आपण दुसरा गिअर शिफ्ट केला. आता हळूहळू आपल्या गाडीला स्पीड घेतोय आपण. जवळजवळ 30 स्पीडच्या नंतर तिसरा गिअर शिफ्ट करू. तिसरा गिअर शिफ्ट करा. हे बघा, तिसरा गिअर शिफ्ट झाला. आता तिसरा गिअर हा 30-40च्या रेंजमधून झाला 50च्या आणि 60च्या रेंजला घेऊन जाऊन आपण चौथा गिअर शिफ्ट करू. चला, आला स्पीड परत. चल, चौथा गिअर शिफ्ट करा. ओके. तर आता मित्रांनो, चौथा गिअर शिफ्ट झाला आपला जवळजवळ 50च्या स्पीडला आणि आपली गाडी ही प्रॉपरली सॉफ्ट एकदम स्मूथ चालू आहे. तर आपल्याला आता 5वा गिअर घ्यायचा असेल तर तिला 60च्या स्पीडपर्यंत आपल्याला जवळजवळ गाडीला घेऊन जायचं आहे. बघा, आपली गाडी 60च्या स्पीडला आली आहे. तर तुम्हाला आता 5वा गिअर शिफ्ट करायचा आहे. 5वा गिअर शिफ्ट करा. ओके. एक हॉर्न वाजवा. हॉर्न याच्यामुळे वाजवला आपण. या ठिकाणी काय आपल्याला एक बोधगा आहे ब्रिजमध्ये, तर तिथून अचानक कोणी येऊ शकतं, त्या ठिकाणी दिसत नाही, त्याच्यासाठी आपल्याला हॉर्न वाजवणं जरुरी आहे. तर समोर बघा, एक हायवे रोड आपल्याला जॉईंट होतो आहे. तर आपण थोडं गाडीला वेग कमी करू. वेग कमी करा थोडासा. ठीक आहे. आता आपण वेग कमी केला ब्रेक लावून, बरोबर आहे. तर आता कुठला वेग झाला आपला? जवळजवळ 40चा स्पीड झाला आहे. 40चा स्पीड झाल्यामुळे आपण काय करू? चौथा गिअर लावायची. ठीक आहे. मागची गाडी चेक करा आणि इंडिकेटर दाखवून रोडला जॉईन करा. इंडिकेटर बंद करा. ओके. ठीक आहे. बघा मित्रांनो, आता आपण त्या ठिकाणी रोड जॉईन केला आणि चौथ्या गिअरला आपली गाडी आहे. तर थोडा अजून गाडीला पिकअप आलेला आहे, मोशन आलेला आहे. तर आपण आता 5वा गिअर शिफ्ट करू पुन्हा. बघा, याने 5वा गिअर टाकत असताना चुकून तिसरा गिअर टाकला आहे. डायरेक्ट गाडी मायनस झाली. बघा, तुम्ही तसं करू नका मित्रांनो. प्रॉपरली गिअरकडे लक्ष द्या. यांनी काय केलं? डायरेक्टली सरळ पुढं गिअर ढकलला आहे. तर तसं नाही करता त्यांनी जर असं न्यूट्रलला घेऊन वापस उजव्या बाजूला वरती जर केलं असतं तर 5वा गिअर शिफ्ट झाला असता. लक्ष द्या मित्रांनो. जर तुम्ही अशा वेळी केसेसमध्ये जर चुकीचा जर गिअर शिफ्ट केला तर त्या ठिकाणी तुमची गाडी बंद पडू शकते. लक्षात घ्या. आता बंद पडल्यावर काय होणार आहे? आपलंच नुकसान होणार आहे, हे का नाही? तर लक्ष ठेवा की कुठला गिअर कुठला स्पीडला शिफ्ट होतो आहे. मित्रांनो, डायरेक्टली गाडी चालू नका. प्रॅक्टिस करा, खूप प्रॅक्टिस करा, तरच तुम्हाला प्रॉपरली गाडी चालवता येणार आहे. डायरेक्ट रोडवर जाऊ नका मित्रांनो. पहिल्या गिअरपासून ते 5व्या गिअरपर्यंत गाडी कशी चालवतात, कुठल्या स्पीडला कुठला गिअर शिफ्ट करतात, या ठिकाणी मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे. मला तरी वाटतं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून खूप सारं शिकायला भेटलं असेल. तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा मित्रांनो.